आपण बनवणार आहोत कोलंबीचे पकोडे। त्यासाठी पाव किलो कोलंबी सोलून घेतलेली आहे। त्यासाठी 4 चमचे घरगुती मसाला, पाव चमचे हळद, 3 चमचे मैदा, 2 चमचे कॉर्नफ्लॉवर, 3 चमचे तांदळाचं पीठ, आला लसूण पेस्ट 1 चमचा, 1 लिंबू आणि 2 चमचे काश्मीरी मिरची पावडर आणि पाऊण चमचा मीठ। एक बाउल घेतलेला आहे, त्याच्यामध्ये मी साफ केलेली कोलंबी टाकलेली। त्यानंतर पाव चमचा हळद, 4 चमचे घरगुती मसाला, काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे ह्याच्यात, 1 चमचा आला लसूण पेस्ट टाकलेली आहे, 3 चमचे मैदा, 3 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचा कॉर्नफ्लॉवर, पाऊण चमचा मीठ, 1 लिंबू पिळून घ्यायचं ह्याच्यामध्ये मॅग्नेट करायसाठी। मिक्स करून घ्यायचंय बाउलमध्ये, चमच्यानेच मोजून घ्यायचंय। 5 चमचे चमच्याने पाणी टाकून घेतलेलं आहे, हे मिक्स करायचं। आपल्याला वाटते अजून पाणी घ्यायचं का ते मिक्स नाही झालेलं, म्हणून परत 2 चमचे टाकायचा। हे आपल्याला मिक्स हातानेच करायचंय, कारण चमच्याने आपल्याला येणार नाहीये। हाताने मिक्स करून घ्यायचंय। थोडासा आपल्याला ओलसरपणा आणण्यासाठी पाणी टाकायचं परत, जसं आपल्याला जरासं सैलसरच भिजवायचंय। कोलंबीला सर्व मसाला लागला असेल तर आपल्या अंदाजे थोडा पाणी करून घ्यायचं, जास्त पाणी नाही टाकायचं, नाही तर मग एकदम त्याला मॅग्नेट होऊ शकणार नाही कोलंबी, म्हणून थोडं पाणी करून घ्यायचंय। आपण हे काढून घेतलेलं आहे। आता आपल्याला ह्याचे गरम गरम पकोडे लगोलग काढायचे। जर कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यात आपण तेल टाकून घ्यायचं। तेल आपण अंदाजे टाकायचं आहे, थोडं तेल जास्त टाकायचं का तर कोलंबीचे पकोडे शिजले पाहिजे। पकोडे बनवायला सुरुवात कर। काय असं सेटिंग झालेली आहे कोलंबीची। कोलंबीचे पकोडे पलटून घ्यायचे।